जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 5। नद्यः समुद्रागिरयः स वनस्पति विरुधः फलन्त्योषधयः सर्वा कामं न वृतु तस्य वे। नद्या, समुद्र, डोंगर, पर्वत, वने, वेली तसेच कृतिशील औषधी वनस्पती राजाला प्रत्येक ऋतूत विपुल प्रमाणात आपला कारभार अर्पण करेल। युधिष्ठिर तात्पर्य युधिष्ठिर महाराज वर सांगितल्याप्रमाणे अजित, अच्युत अशा भगवंतांच्या संरक्षणाखाली असल्यामुळे भगवंतांच्या नियंत्रणातील नद्या, समुद्र, डोंगर, वने असे सर्वच प्रसन्न होते आणि ते आपल्या वाटणीचा कारभार त्यांना समर्पित करीत। परमप्रभूच्या संरक्षणाखाली आश्रय घेणे हेच यशाचे गूढ आहे। त्यांच्या मान्यतेखेरीज काही शक्य नाही। यंत्रे व उपकरणे यांच्या साहाय्याने प्रयत्न करून आर्थिक विकास घडविणे हेच सर्व काही नव्हे। भगवंतांची मान्यता तेथे असावी लागते, अन्यथा सर्व साधनांची उपलब्धी असूनही सर्व काही अपयशी ठरेल। दैव हे यश प्राप्त होणे न होणे याचे अंतिम कारण आहे, तेच सर्वात बलवत्तर आहे। युधिष्ठिर महाराजांसारखे राजे हे पूर्णपणे जाणून असतात की राजे हे जनसामान्यांच्या कल्याणाची काळजी घेण्यासाठी भगवंतांनी नेमलेले प्रतिनिधी आहेत। वस्तुतः राज्य भगवंतांचेच आहे। नद्या, समुद्र, डोंगर, वने, वनस्पती ही काही मनुष्याची निर्मिती नाही, ती भगवंतांची निर्मिती आहे आणि प्राण्यांना भगवंतांच्या या धनसंपत्तीचा भगवंतांच्याच सेवेसाठी उपयोग करण्याची अनुमती आहे। आजची घोषणा तर अशी आहे की सर्व काही लोकांसाठी आहे, म्हणून सरकार लोकांसाठी व लोकांकडून असते। परंतु आताच्या घडीला भगवत भावना व मानवी जीवनाची पूर्णता हे लक्ष ठेवून जर नवीन मानव समाजाची निर्मिती करावयाची असेल, याला आपण ईश्वरीय साम्यवाद म्हणूया, तर जगाला पुन्हा युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज यासारख्या आदर्श राजांच्या पावलांचे अनुसरण करावे लागेल। भगवत इच्छेने काहीही उणीव नाही आणि त्याचा योग्य उपयोग करून आपण मानव, प्राणी, निसर्ग यातील कोणत्याही शत्रुत्वाविना समाधानी जीवन जगू शकतो। भगवंतांचे नियंत्रण सर्वत्र आहे आणि भगवंत प्रसन्न झाल्यास निसर्गाचा प्रत्येक अंश संतुष्ट होईल। नद्या आपल्या भरपूर जलसंभाराने भूमी सुपीक बनवतील। सागर सुद्धा पुरेशा प्रमाणात खनिजे, मोती आणि रत्ने पुरवतील। वने पुरेसे लाकूड, वनौषधी आणि भाज्या देतील आणि ऋतू विविध फळाफुलांची अमाप निर्मिती करतील। कारखाने आणि यंत्रे यांच्यावर आधारलेली आजची कृत्रिम जीवन पद्धती केवळ थोड्याच लोकांना तथाकथित सुख देऊ शकते आणि त्यासाठी लाखो लोकांना आपल्या जीवनाचे मोल द्यावे लागते। बहुतेक सर्व जनसमुदायाची शक्ती ही कारखानदारी उत्पादनात गुंतून पडत असल्याने नैसर्गिक उत्पादनात मात्र अडथळे उत्पन्न होतात आणि त्यामुळे हा बहुसंख्य समाज असमाधानीच राहतो। हितसंबंधी गट निसर्गाची पिळवणूक करतात आणि योग्य शिक्षणाच्या अभावी बहुसंख्य समाजही त्यांच्याच मार्गाने जात राहतो आणि परिणामतः व्यक्तीमध्ये आणि राष्ट्रामध्ये तीव्र स्पर्धा चालू राहते। या सर्वावर परमेश्वराच्या प्रशिक्षित प्रतिनिधीचे नियंत्रण नाही। या ठिकाणी तुलनात्मकतेने आपल्या आजच्या संस्कृतीतील उणीवा लक्षात घेतल्या पाहिजेत आणि युधिष्ठिर महाराजांचे अनुकरण करून मानवाची जाणीव शुद्ध करून विसंगत गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत। श्लोक क्रमांक 6। नाधयो व्याधय क्लेशा दैव भूतात्महेतवः अजातशत्रा वभवन जंतूनाम राज्ञी करहिचित। युधिष्ठिरांना कोणीही शत्रू नसल्याने त्यांच्या राज्यातील जीवांना मानसिक चिंता, शारीरिक व्याधी अथवा शीतोष्णादी कारणामुळे होणारी पीडा यांचा त्रास कधीही झाला नाही। तात्पर्य मनुष्य जातीपुरते अहिंसा पालन आणि इतर निरुपद्रवी प्राण्यांचे शत्रू होऊन त्यांची हत्या करणे हे आसुरी तत्वज्ञान आहे। या युगात निरपराध प्राण्यांविषयी शत्रुत्वाची भावना सर्वत्र आढळते, त्यामुळे निष्पाप प्राण्यांना सतत चिंता लागून राहते।
या प्राण्यांची प्रतिक्रिया एका प्रकारे मानवी समाजावर लादली जाते आणि परिणामतः कधी माणसामाणसात व्यक्तिशः, कधी सामुदायिक, तर कधी राष्ट्राराष्ट्रात शीतयुद्धाचे वा प्रत्यक्ष युद्धाचे अनुभव सतत येत राहतात. महाराज युधिष्ठिरांच्या काळी जरी निरनिराळी मांडलिक राज्ये असली तरी आजच्यासारखी वेगवेगळी राष्ट्रे नव्हती. सर्व जग एकच होते. प्रशिक्षित राजा युधिष्ठिर महाराज हे त्यांचे प्रमुख होते आणि ते सर्व नागरिकांना चिंता, व्याधी आणि शीतोष्णादिकांची पीडा यापासून दूर ठेवण्यासाठी जपत असत. प्रजाजन केवळ आर्थिकदृष्ट्या सुखी होते असे नव्हे, तर शारीरिकदृष्ट्याही सक्षम होते. त्यांना अतिनैसर्गिक शक्तींचा कोणताही उपद्रव नव्हता. इतर प्राणीमात्रांच्या मनात सुद्धा वैरभाव नव्हता आणि त्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक वा मानसिक वेदना नव्हती. बंगाली भाषेत अशी एक म्हण आहे, वाईट राजा राज्याचा नाश करतो, तर वाईट गृहिणी कुटुंबाचा नाश करते. यातील सत्य येथे सुद्धा लागू पडते. राजा स्वतः निष्पाप आणि पवित्र होता. तो परमेश्वर तथा मुनिजन यांची आज्ञा पालन करणारा होता. तो कोणाचाही शत्रू नव्हता. त्याच्या मनात कोणाविषयी वैरभावना नव्हती. तो भगवंताचा प्रामाणिक प्रतिनिधी होता आणि म्हणून तेथे भगवंतांचे संरक्षण होते. अर्थात प्रजाजनांचे पालन प्रत्यक्ष परमेश्वर आणि त्याचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून होत असते. जो स्वतःच पवित्र आणि परमेश्वरास मान्य नाही, तो स्वतःच्या पालकत्वाखाली असलेल्या इतरांनाही सुखी करू शकणार नाही. मनुष्य आणि परमेश्वर तसेच मनुष्य आणि निसर्ग यात परिपूर्ण सहकार्य असते आणि मानव ईश्वर तसेच मानव निसर्ग यातील जाणीवपूर्वक केलेले सहकार्य हे पृथ्वीवर शांतता, सुख, समाधान आणि भरभराट आणून देते. हे युधिष्ठिर महाराजांच्या उदाहरणावरून दिसून येते. एकाने दुसऱ्याची पिडवणूक करण्याची आजची रीती केवळ दुःखच दुःख निर्माण करेल. श्लोक क्रमांक 7. उषित्वा हास्तीन पुरे मासान कतिपयान हरी सुहृदाम च विशोकाय स्वसुश्च प्रिय कामया. भगवान श्रीकृष्ण आपल्या नातेवाईकांना सांत्वना देण्यासाठी आणि बहीण सुभद्रा हिला प्रसन्न करण्यासाठी काही महिने हस्तिनापूर नगरातच राहिले. तात्पर्य: कुरुक्षेत्रावरील लढाई संपल्यानंतर आणि युधिष्ठिर महाराज राजसिंहासनावर आरूढ झाल्यावर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतणार होते. परंतु युधिष्ठिर महाराजांच्या विनंतीला मान देण्यासाठी आणि भीष्मदेवाविषयीची विशेष कृपा प्रकट करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या राजधानीत हस्तिनापुरातच थांबले. यामागे शोकाकुल युधिष्ठिर महाराजांचे सांत्वन करण्याचा आणि आपली बहीण सुभद्रा हिलाही प्रसन्न करण्याचा हेतू होता. सुभद्रेचे विशेषत्वाने सांत्वन करणे आवश्यक होते, कारण तिचा एकमेव पुत्र युद्धात मारला गेला होता. त्याचा नुकताच विवाह झालेला होता आणि अभिमन्यूच्या मागे परीक्षितांची माता उत्तरा हीच राहिली होती. आपल्या भक्तांना कोणत्याही प्रकारे प्रसन्न करणे भगवंतांना आवडते. त्यांचे विशुद्ध भक्तच केवळ त्यांच्या नातेवाईकांची भूमिका वठवू शकतात. भगवान परिपूर्ण आहे. श्लोक क्रमांक 8. आमंत्र्य चाभ्यनुज्ञातः परिष्वज्याभिवाद्यतम् आरुरोह रथम कैश्चित् परिष्वक्तोऽभिवादितः. भगवंतांनी निघण्याची अनुमती मागितल्यानंतर युधिष्ठिरांनी ती मान्य केली. भगवंतांनी आदरपूर्वक चरण स्पर्श करून त्यांना प्रणाम केला. युधिष्ठिरांनी त्यांना आलिंगन दिले. अनेकांनी त्यांना आलिंगन व दंडवत प्रणाम केला. नंतर ते रथारूढ झाले. तात्पर्य: युधिष्ठिर महाराज श्रीकृष्णांचे आतेभाऊ होते, म्हणून जेव्हा भगवान जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी युधिष्ठिरांच्या चरणी स्पर्श करून वंदन केले. युधिष्ठिरांनीही आपले कनिष्ठ बंधू म्हणून त्यांना आलिंगन दिले. श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असल्याची युधिष्ठिरांना जाणीव होती. आपल्याला लहान समजून कोणी भक्त वडीलपणाच्या नात्याने जेव्हा त्यांच्यावर प्रेम करतो तेव्हा भगवंतांना त्यात सुखच वाटते. वस्तुतः त्यांच्यापेक्षा कोणीही मोठा नाही आणि बरोबरीचाही नाही, परंतु त्यांच्या भक्ताद्वारे त्यांना लहानपणाची वागणूक मिळते तेव्हा त्यांना सुख होते. या सर्व त्यांच्या दिव्य लीला आहेत. निराकारवाद्यांचा भगवंतांच्या भक्तांनी अशा संपन्न केलेल्या दिव्य भूमिकामध्ये कधीही प्रवेश होणे शक्य नसते. पश्चात भीम व अर्जुन समवयस्क होते, म्हणून त्यांनी भगवंतांना आलिंगन दिले. नकुल व सहदेव हे भगवंतांपेक्षा लहान होते, म्हणून त्यांनी भगवंतांना प्रणाम केला. श्लोक क्रमांक 9.
सुभद्रा, द्रौपदी, कुंती, विराट तनया तथा गांधारी, धृतराष्ट्र च युयुत्सुर गौतमो यमो वृकोदरश्च धौमश्च स्त्रियो मत्स्यसुतादयः नसेहि रे विमुह्यन्तो विरहं शारंगधन्वनः. श्लोक क्रमांक 10. त्यावेळी सुभद्रा, द्रौपदी, कुंती, उत्तरा, धृतराष्ट्र, युयुत्सु, कृपाचार्य, नकुल, सहदेव, भीमसेन, धौम्य आणि सत्यवती इत्यादी सर्वजण जणू मूर्छित झाले. भगवान श्रीकृष्णांचा विरह सहन करणे त्यांना शक्य नव्हते. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांची ओढ जीवांना, विशेषतः त्यांच्या भक्तांना इतकी असते की त्यांचा विरह सहन करणे हे त्यांना अशक्यच असते. मायाशक्तीच्या बंधनातील जीव परमेश्वराला विसरतो, अन्यथा हे अशक्य आहे. या वियोगाची वेदना वर्णन करून सांगणे शक्य नाही. भक्तांनाच केवळ त्याची कल्पना करता येईल. वृंदावनातून भगवान निघून गेले आणि तेथील निष्पाप ग्रामीण गोपकुमार, कुमारी, स्त्री, पुरुष आणि इतर सर्वांना त्याचा आघात जन्मभर सोसावा लागला. आणि त्यातल्या त्यात सर्वात लाडकी गोपकन्या राधाराणी हिची विरह वेदना तर वर्णनातीतच आहे. सूर्यग्रहणाच्या निमित्ताने एकदा ते सर्वजण कुरुक्षेत्री एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेली भावना हृदयाला भेदून जाते. परमेश्वराच्या या दिव्य भक्तांच्या गुणवत्तेत निश्चितच अंतर असते. परंतु कोणी एकदा भगवंतांच्या संपर्कात आला, मग प्रत्यक्ष संबंधामुळे असो वा अन्य कसेही असो, तर त्याला भगवंतापासून एक क्षण देखील दूर होणे शक्य नसते. शुद्ध भक्तांची वृत्ती ही अशी असते. श्लोक क्रमांक 11. सत्संगानुमुक्त दुसंगो हातुं नोत्सहते बुध कीर्तमानं यशो यस्य सकृदा करण्य रोचनम. श्लोक क्रमांक 12. तस्मिन्यस्त धीय पार्था सहेरन विरहं कथं दर्शन स्पर्श सलापशयना सन भोजने. सद्भक्तांच्या संगतीत राहून ज्यांनी भगवत स्वरूपाचे आकलन केले आहे आणि दृष्ट ऐहिक संगतीपासून जे मुक्त झाले आहेत, अशा लोकांनी एकदा जरी भगवद्यशोगान ऐकले तरी ते आवडते. यशोगान पुन्हा पुन्हा श्रवण करण्याचे ते कधी टाळीत नाही. असे असताना त्या भगवंताची समोरासमोर भेट घेऊन, स्पर्श करून, त्यांच्याशी संभाषण करून, त्यांच्या सहवासात बसून, भोजन आणि निद्रा घेऊन घनिष्ठ सहवासाने आपल्या बुद्धीचा त्यांच्याच ठिकाणी न्यास केला, ते पांडव त्यांचा विरह कसा सहन करू शकतील? तात्पर्य: आपल्या वरिष्ठांची सेवा करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे. आपल्या इंद्रियांची तृप्ती करण्याच्या विविध अवस्थातून जाताना त्याला भ्रमात्मक मायाशक्तीच्या आज्ञा, बंधने पाळावीच लागतात. आपल्या इंद्रियांची सेवा करताना तो कधी कंटाळा करीत नाही. समजा कधी कधी तो थकलाच तरीही भ्रमात्मक मायाशक्ती आपल्या आज्ञांचे पालन त्याच्याकडून बळात करून घेते आणि त्याला समाधान मिळू देत नाही. या इंद्रिय तृप्तीच्या उद्योगाला कधी अंतच नाही. बद्धजीव त्यातून मुक्तीची आशा सोडून दास्यत्वात गुंतून पडतो. यातून मुक्ती केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीनेच मिळू शकते. सत्संगतीने जीवाला आपल्या दिव्य स्वरूपाची जाणीव क्रमाक्रमाने होते. त्यामुळे त्याला हे कळू लागते की आपले शाश्वत कार्य भगवंतांची सेवा करणे हे आहे. आपल्या इंद्रियांच्या वासना, क्रोध इत्यादींची तृप्ती करणे नव्हे, तर त्यावर विजय मिळवणे हे आहे. मैत्री, सामाजिकता, प्रेम इत्यादी सर्व वासनेचीच विविध रूपे आहे. गृह, देश, कुटुंब, समाज, संपत्ती आणि यापासून निघणाऱ्या सर्व उपकल्पना या सर्व भौतिक बंधनालाच कारण होतात. त्रिविध ताप तेथे असतातच. शुद्ध भक्तांच्या सहवासाने आणि विनम्रतेने त्यांच्याकडून श्रवण केल्याने ऐहिक सुखोपभोगाविषयीची आसक्ती शिथिल होत जाते आणि परमेश्वराच्या दिव्य लीला श्रवण करण्याची ओढ लागते. एकदा असे झाले की मग या प्रवृत्ती स्फोटक दाहक शक्तीप्रमाणे अविरतपणे वाढतच जातात. असे म्हटले आहे की भगवान श्रीहरींचे दिव्य रूप परम आकर्षक आहे आणि प्रत्यक्षात भौतिक बंधनातून मुक्त झालेले तथा स्वरूप साक्षात्काराने आत्मसंतुष्ट झालेले आत्माराम देखील त्यांचे भक्त होतात. अशा स्थितीत त्यांचे नित्य सहचर असणाऱ्या पांडवांची स्थिती त्यावेळी काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. भगवंतांच्या नित्य सान्निध्यात असल्याने त्यांच्या मनातील भगवंतांविषयीची ओढ इतकी तीव्र होती की त्यांना भगवंतांच्या विरहाची कल्पनाही सहन होत नव्हती. भगवंतांचे रूप, गुण, नाम, कीर्ती, लीला इत्यादीद्वारे
त्यांचे स्मरण करण्याची अनन्य भक्ताला एवढी तीव्र ओढ लागते की त्यामुळे भौतिक जगातील रूपे, गुण, यश आणि अन्य कार्ये यांचा त्याला पूर्ण विसर पडतो आणि परिपक्व सत्संगतीमुळे क्षणभरही तो भगवंतांच्या संगतीतून दूर जात नाही. श्लोक क्रमांक 13. सर्वे ते निमिषे रक्षे सर्वे ते निमिषे रक्षेस्त मनुद्रुत चेतस वीक्षन्तः स्नेह संबंधा विचेलुस्तत्र तत्र. भगवंतांच्या ओढीने त्यांची अंतःकरणे अगदी द्रवून गेली होती. ते निर्निमिष नेत्रांनी भगवंतांकडे पाहत होते आणि उगीचच इकडून तिकडे गोंधळून गेल्यासारखे फिरत होते. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांचे प्राणीमात्रांना आकर्षण असणे स्वाभाविक आहे, कारण ते नित्यातील प्रमुख नित्य आहेत. नित्यो नित्यानाम, ते सर्व नित्यांचे एकमेव पालक आहेत. कंठ उपनिषदात हे सांगितलेले आहे. आणि भगवंतांच्या मायाशक्तीच्या आवरणाने वर्तमान अवस्थेत विस्मृत झालेला भगवंतांसोबतचा आपला शाश्वत संबंध पुनर्स्थापित करून जीव शाश्वत शांती आणि समृद्धी मिळवू शकतो. या संबंधाची यत्किंचित जरी उजळणी झाली तरी तेवढ्याने बद्ध जीव मायेच्या भ्रमातून सुटतो आणि भगवंतांच्या सहवासासाठी वेडावून जातो. हा सहवास भगवंतांच्या साक्षात संबंधातून तर मिळतोच, पण त्यांचे नाव, कीर्ती, रूप आणि गुण यांच्या स्मरणानेही ते प्राप्त होते. सत्संगतीद्वारे श्रवणभक्ती करून पूर्णावस्थेस कसे जावे हे बद्ध जीवाला भागवत शिकविते. श्लोक क्रमांक 14. न्यरुन्धन्नुद्गल बाष्पमोत्कण्ठ्या देवकीसुते निर्यात्य गारान्नो भद्रमिति स्यात् बांधव स्त्रियः. श्रीकृष्णांच्या काळजीने डोळे अश्रूंनी भरलेल्या अवस्थेत आप्त स्त्रीवर्ग राजवाड्याच्या बाहेर आला. त्यांनी आपले अश्रू मोठ्या कष्टाने आवरले. त्यांना भय वाटले की श्रीकृष्णांच्या जाण्याच्या प्रसंगी हे अश्रू काही अपशकुन करतील. तात्पर्य: हस्तिनापुरातील राजवाड्यात शेकडो स्त्रिया होत्या. त्या सर्वांनाच श्रीकृष्णावर प्रेम होते. त्या सर्वजणी श्रीकृष्णांच्या आप्तही होत्या. त्यांनी जेव्हा पाहिले की भगवान आता हा राजवाडा सोडून द्वारकेला जावयास निघाले आहेत, तेव्हा त्यांना चिंता वाटू लागली आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या गालावरून अश्रू उघडू लागले. पण त्याच वेळी त्यांना असेही वाटत होते की अशा वेळी अश्रू येण्याने भगवंतास अपशकुन होईल, म्हणून त्यांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला. तथापि अश्रू तर थांबता थांबेनात. त्यामुळे त्यांनी आपले गालावरचे अश्रू पुसले. त्यांची हृदय धडधडू लागले. कुरुक्षेत्रातील युद्धामध्ये जे वीर मृत्यू पावले होते त्यांच्या पत्न्या व सुना या तर भगवान श्रीकृष्णासमोर प्रत्यक्ष आल्याच नाही, पण त्यांनाही श्रीकृष्णांसंबंधी व त्यांच्या थोर पराक्रमासंबंधी ऐकून माहिती होती. त्याही त्यांच्या संबंधितच चिंतन करीत असत. त्यांचे नाव, त्यांची कीर्ती या संबंधीच बोलत असत. त्यामुळे श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष सहवासात असलेल्या लोकांप्रमाणे त्यांनाही श्रीकृष्णांची ओढ लागली. प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष असो, जो कोणी श्रीकृष्णांसंबंधी चिंतन करतो, बोलतो किंवा त्यांची आराधना करतो तो श्रीकृष्णाकडे आकृष्ट होतो. भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण असल्याने त्यांचे नाव, रूप, गुण यात काही अंतर नाही. भगवंतांसंबंधी बोलण्याने, ऐकण्याने अथवा त्यांचे केवळ स्मरण करण्याने आपले श्रीकृष्णांशी असलेले आंतरिक संबंध हृदयात पुनरुज्जीवित करता येतात. आध्यात्मिक सामर्थ्याने ही गोष्ट घडून येते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.